ओके, तर बघा कलिंगच्या राज्याला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी ही तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. बघा अशा प्रकारे काय सांगितलं बघा, अप्पाजींनी अतिशय चांगल्या प्रकारे अर्थ सांगितला. फर्स्ट कोणती होती मूर्ती? निकृष्ट. जिच्या कानातून घातलेली तार कोठून आली बाहेर? तोंडातून बाहेर आली. म्हणजेच हाच माणूस काय आपण ऐकलेल्या गोष्टी त्याची पडताळणी न करता किंवा खरे खोटेपणा न बघता दुसऱ्यांना सांगून जातो. आपल्याला काही माहिती नाहीये तरी पण दुसऱ्यांना सांगणे ही काय फार चुकीची गोष्ट आहे. आणि ही कोणती झाली? पहिली मूर्ती म्हणजेच निकृष्ट. सेकंड कोणती होती? त्याच्या कानातून त्यांनी घातली तार. मूर्तीच्या कानातून घातलेली तार दुसऱ्या कानातून बाहेर आली. बरोबर. म्हणजेच काय, एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यामध्ये काय आहे? समाजाचं हितही होत नाहीये आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ आहे. कळलं? आणि थर्ड मूर्ती कोणती? उत्कृष्ट. ती कशी होती बघा, त्याच्या मूर्तीच्या कानातून जेव्हा त्याने तार घातली तेव्हा ती त्याच्या तोंडातून बाहेर आली नाहीये आणि दुसऱ्या कानावाटेही बाहेर आली नाहीये. म्हणजेच तो माणूस कसा? हुशार माणूस, कारण तो त्याला माहिती असलेली गोष्ट कोणाला सांगत नाहीये. जर एखाद्या गोष्टीकडे आपण दुसऱ्यांना सांगण्यासाठी जर त्याचं प्रूफ असेल, पुरावा असेल तरच आपण दुसऱ्यांना सांगू नये. माझ्या तरी मते आपण सांगूच नाही. आपण एखाद्याची चेष्टा का करावी? बरोबर की नाहीये? जर आपल्याला माहितीच जर नसेल त्या गोष्टीचा अर्थ किंवा त्या गोष्टीचा आपल्याकडे पुरावा नसेल तर आपल्याला दुसऱ्यांना न सांगणेच बरे असते. कळलं तुम्हाला? येस. तर तो झाला ती झाली तिसरी मूर्ती. आणि तीच मूर्ती म्हणजे काय होती? एक उत्कृष्ट दर्जाची मूर्ती. समजलं? तर पहिली कोणती होती? उत्कृष्ट होती. सेकंड होती मध्यम दर्जाची आणि थर्ड होती निकृष्ट दर्जाची. मीनिंग्स कळले? उत्कृष्ट कोणती, निकृष्ट कोणती आणि मध्यम कोणती? समजलं? कळलं ना मुलांनो? येस. सो अशा प्रकारे काय झालं? कलिंगच्या राजाला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. बरोबर. आणि म्हणून तो काय झाला? संतुष्ट झाला, खुश झाला, सॅटिस्फाय झाला. ओके. तर बघा आता खाली काही प्रश्न आहेत दिलेले आहेत, तर आपण त्याचे क्वेश्चन आन्सरची आपण चर्चा करणार आहोत. जे काही इझी आहेत त्याचे आन्सर आत्ताच आपण लिहिणार आहोत. तर हा पेन्सिल घ्या. ओके. हा जो लेसन लिहिलेला आहे बरोबर, त्याच्या लेखक आहेत विलास गीते. लेखकाचं नाव काय आहे? विलास गीते. बघा प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. अप्पाजीने बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले? कोण सांगेल? येस. लिहायचं नाहीये बॉईज. ओके. जे इझी वाटतात. ओके. जर काही एका शब्दामध्ये असतील यू कॅन राईट. ओके. जे मोठे आन्सर तुम्हाला लिहायचे ना, तुम्हाला नोट्समध्ये सगळं येईल. अप्पाजीने बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले? काय आन्सर येईल? कोबीचे. आन्सर काय आहे? कोबीचे. अप्पाजीने बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले. बैलगाडीमध्ये ना? येस. म्हणजेच बुलक कार्टमध्ये. नेक्स्ट, उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती होती? कोण सांगेल? उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती होती? येस. जिच्या कानातून घातलेली तार त्याच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली नाही आणि तोंडातून देखील बाहेर आली नाही किंवा तोंडावाटे बाहेर आली नाहीये. ती कोणती मूर्ती होती? उत्कृष्ट. पुन्हा एकदा ऐका. उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती? तर ज्या मूर्तीच्या कानातून घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर न आली, ओके, आली नाही, तसेच त्याच्या दुसऱ्या कानातून देखील बाहेर नाही आली. म्हणजे तोंडावाटे किंवा दुसऱ्या कानाद्वारे किंवा कानावाटे जी ती तार आली नाहीये, म्हणून ती कोणती झाली? उत्कृष्ट दर्जाची मूर्ती. नेक्स्ट बघा, कलिंगचा राजा संतुष्ट का झाला? क्वेश्चन कोणता आहे? कलिंगचा राजा संतुष्ट का झाला? का झाला? कोण सांगेल? येस. कारण त्याला तीनही मूर्तीचा दर्जा ओळखलेला होता. अप्पाजींनी तीनही मूर्तीमधील फरक काय आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं होतं आणि त्या उत्तरामुळे किंवा त्या डिफरन्स त्यांनी सांगितलेला त्यामुळे काय झालेला होता? राजा संतुष्ट झाला. राजाला फार आनंद झाला. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली? काय येईल बघा क्वेश्चन. अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
मला सांगितलंय ना कशा प्रकारे पाठवली. येस, तर हे तुम्हाला आन्सर तुम्ही मार्किंग करून घ्याल का? म्हणजे तुम्हाला नंतर लिहिता तरी येईल ना बाबा. ओके, हे जे मोठे क्वेश्चन्स आहेत ना बॉईज, प्रश्न दुसरा 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. बरोबर. हे फक्त जे 4 क्वेश्चन्स आहेत बॉईज, त्याचे तुम्हाला मी आन्सर लिहून देणार नाहीये. तुम्ही मार्किंग करा आणि जेव्हा तुमच्या नोट्स तुम्हाला मी देईन, त्या नोट्स कंप्लीट झाल्यानंतर या 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पुन्हा एकदा ऐका बॉईज, तुम्हाला असाइनमेंटमध्ये या धड्याचे क्वेश्चन आन्सर आहेत. ओके, लेसनचे क्वेश्चन आन्सर मी पाठवणार आहेत. ते सगळे क्वेश्चन आन्सर लिहिल्यानंतर हे जे प्रश्न दुसरा आहे 3-4 वाक्यात उत्तरे हे तुम्हाला लिहायचं आहे. क्लिअर बॉईज? येस. सो फर्स्ट, अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली? प्रश्न काय आहे? अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली? बरोबर, त्याचा आन्सर तुम्हाला पेज नंबर 39 बघा. ओके, तिकडे आहे बघा. तिकडे तुमचा फर्स्ट पॅरेग्राफ, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ पॅरेग्राफ बघा. फिफ्थ पॅरेग्राफ मध्ये बघा, राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीमध्ये काय केलं? माती भरून त्यात कोबीचे बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली आणि गाडीवान प्रवासात रोज कोबींच्या रोपांना पाणी देत होता. बरोबर. आणि 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली आणि कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, नंबर 1 द्या. राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबींच्या रोपांना पाणी देत होता. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली आणि तिकडे काय लिहायचं तुम्हाला? फक्त एक वर्ड लिहायचा, आणि अशा प्रकारे कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळलं तुम्हाला? येस. नेक्स्ट, कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली? त्याच्या खालीच आहे बघा. येस, त्यांनी काय केलं बघा, तिकडे तुम्हाला लिहायचं. त्याने आहे ना, त्याच्या खालीच आहे बघा, सेकंड लाईन मध्ये. तिकडे त्याने आहे ना, तिकडे काय येईल? कलिंग राजाने. कलिंग राजाने, तिकडे लिहा पेन्सिलीने. कलिंग राजाने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या व म्हणाले, या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यांतली एक मूर्ती निकृष्ट आहे, दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे. तर यासारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. बरोबर. अशा प्रकारे काय केलं तुम्ही तिकडे लिहिणार आहेत. अशा प्रकारे कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा परीक्षा घेतली. असं तुम्हाला कंप्लीट करायचंय सेंटेन्स. अशा प्रकारे काय करायला सांगितलं? तिकडे नंबर द्या 2. नंबर 1चं आन्सर कळलं. हे झालं क्वेश्चन 2चा झालं. मूर्तीच्या तोंडातून घातलेली तार तोंडातून बाहेर येते, याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला? हे तुम्हाला उत्तर मिळेल पेज नंबर 40. पेज नंबर 40. ह्याचं काय सांगितलं बघा. इकडे तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड अप्पाजींनी मिळालं का वर्ड? येस. त्या पॅरेग्राफ मध्ये बघा, एखादा माणूस मिळाला वर्ड, ब्रॅकेट करा. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचे हित होत नाही. तोपर्यंत तुम्हाला ते ब्रॅकेट कंप्लीट करा. पुन्हा एकदा सांगते. एखादा बघा, मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातून बाहेर येते, याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला? तर कोणता लावला बघा. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही. हा झाला त्या मूर्तीचा अर्थ. समजलं तुम्हाला? येस. आता नेक्स्ट बघा, चौथं काय आहे? अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता? त्यांच्या मते
उत्तम माणूस कोणता? ह्याचा आन्सर तुम्हाला मिळेल सेकंड लास्ट बघा पॅरेग्राफ. येस, सेकंड पॅरेग्राफ, सेकंड लास्ट, एकदम लास्टला बघा. ओके, सेकंड लास्ट पॅरेग्राफ. अफवा तुम्हाला मिळालं वर्ड. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार ते चढून राहील ती तिसरी उत्कृष्ट मूर्ती. त्याच्यानंतर वर्ड आहे बघा अफवा. ओके, अफवा वर्ड मिळालं तुम्हाला. हां, अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्यांना सांगत नाही, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही, तो माणूस काय आहे? उत्तम आहे. समजलं तुम्हाला? तो माणूस काय आहे? उत्तम. ह्याला नंबर 4 द्या. तर तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 या चौघांची आन्सर मिळाली असतील, बरोबर? तर ती तुम्हाला लिहायची आहे, बरोबर? येस. अजून एक प्रश्न तुम्हाला रफ बुक मध्ये लिहायचा आहे. पाणी टंचाईमुळे तुम्हाला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? हे तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं, रफ बुक मध्ये. नेक्स्ट, विरुद्धार्थी शब्द. पेन्सिल आहे हातामध्ये ना, लिहा पटापट. हित. हितचं काय येईल? अपोजिट वर्ड अहित, बरोबर? सेकंड काय आहे? अवघड. अवघडला काय येईल? अपोजिट वर्ड सोपे. व्हेरी गुड. नेक्स्ट, निकृष्ट. निकृष्टला काय येईल? उत्कृष्ट. निकृष्ट, उत्कृष्ट. नेक्स्ट काय बघा? कीर्ती. कीर्तीला काय येईल? अपकीर्ती. कीर्ती, अपकीर्ती. नेक्स्ट बघा, हां पटापट लिहायचं तुम्हाला. गाडी, गाडीवान, बरोबर? त्याप्रमाणे काय येईल? धन, धनवान. लिहा तिकडे धन. सेकंड मध्ये लिहा. थर्ड काय येईल? दया. काय येईल? दया. आन्सर काय आहे? दयावान. दया, दयावान. नेक्स्ट, बल. आन्सर काय येईल? तिकडे लिहायचं तुम्हाला. बलवान, बलवान. लिहिलं? येस. आता नेक्स्ट बघा. चतुर आहे. चतुरचा आन्सर आहे चतुराई. महाग, महागाई. लिहा पटापट बॉईज. नेक्स्ट, स्वस्त, स्वस्थाई. आफ्टर दॅट नवल, नवलाई. समजलं? येस. नेक्स्ट, खरा, खरेपणा. साधा, तिकडे लिहा साधा. त्याचा आन्सर आहे साधेपणा. नेक्स्ट वर्ड तुम्हाला लिहायचं आहे शहाण किंवा शहाणा येईल. तिकडे काय येईल? शहाणा. आणि आन्सर काय आहे? शहाणपणा. काय येईल तिकडे वर्ड? शहाणा. आणि नेक्स्ट आहे भोळा, भोळेपणा. आन्सर काय येईल? भोळेपणा. नेक्स्ट, खालील शब्द वाचा, समजून घ्या. चतुर, चातुर्य. चोरी, चौर्य. क्रूर, क्रौर्य. शूर, शौर्य. सुंदर, सौंदर्य. धीर, धैर्य. ओके. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 जो 10 आहे तो तुम्हाला तुमच्या रफबुक मध्ये लिहायचा आहे. म्हणजेच बघा क्वेश्चन नंबर 3 झाला आणि क्वेश्चन नंबर 10 झाला. हा तुम्हाला तुमच्या रफबुक मध्ये लिहायचा आहे. आता बघा खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा. दरी. दरीला काय येईल? ती दरी. व्हेरी गुड. लिहा तिकडे ती. लिहा वर्ड त्याच्या समोर ती. सेकंड बघा पान. पानला काय येईल? तो, ती, ते. येस, ते पान. बरोबर लिहायचं तुम्हाला तिकडे ते. व्हेरी गुड. माठ. माठला काय येईल? ती माठ की तो माठ? तो माठ. राईट, तो. नेक्स्ट, लाडू. लाडूला काय येईल? तो लाडू. व्हेरी गुड. नेक्स्ट, पुस्तक. पुस्तकाला काय येईल? व्हेरी गुड. ते पुस्तक. ते पुस्तक येईल? नाही. आणि वहीला काय येईल? ती वही. काय येणार? ती. ओके. ती, ते, तो, तो माठ. तो माठ, तो लाडू, ते पुस्तक, ती वही, ती दरी आणि ते पान. समजलं का तुम्हाला? येस. आता बघा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तो शेवटचा बघा क्वेश्चन आहे. विशेषणे म्हणजे ॲडजेक्टिव्ह तुम्हाला जर लावता येत असतील विचार करा थोडा आणि स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा विथ पेन्सिल ओनली. समजलं का? येस. आणि विरुद्धार्थी बघा शब्द आहेत बघा. ओके. तर क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला लिहायचा आहे. क्लिअर? क्वेश्चन नंबर 10 रफ बुक मध्ये लिहायचं आहे. समजलं? येस. थँक्यू बॉईज. रीड करा तुम्ही लेसन. ओके. रीड करायचं लेसन घरी. ओके. आणि जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते देखील तुम्हाला लिहायचे आहेत. थँक्यू. हॅव अ नाईस डे.